आणि त्यामध्ये इम्पॅक्ट प्लेअर कोण आहे तेही सांगा एक्झॅक्टली. हॅलो हॅलो, बासपण पाठवा. बॅटर पाठवा त्वरित. दोन खरं तर पहिला सामना आदरणीय महेशदादा खारीक यांनी पुरस्कृत केलेला सेजल 11 आणि दुसऱ्या बाजूला पहिल्यांदा KPL मध्ये खेळणारा AR ब्रदर्स रुपेशजी भोईर आणि त्याचबरोबरीने आकाशजी गरत. आणि आता या मॅच मध्ये तुम्ही पाहाल ग्रॅपल स्ट्रायकर्स सातही पर्वांमध्ये हा संघ नेहमी सुपर 8ला म्हणजे सेमीफायनलला दाखल झालेलाच आहे. पारितोषिक विजेता ठरलेलाच आहे. त्या अशा सतीशजी गायकर साहेबांचा संघ सलामीची जोडी त्यांची मैदानात दाखल होते आणि त्यांच्या विरोधात सन्माननीय प्रशांतजी जांजे आणि नितीनजी जांजे साहेबांचा संघ झांजे ब्रदर्स. नेहमी ते संघ खेळवतात. चौथ्या पर्वाचे त्यांनी आयोजन देखील केलं होतं. हे दोन्ही पुरस्कर्त्यांचं आम्ही स्वागत करतोय. आपण उपस्थित आहात, आपण मंचावरती येऊन या स्पर्धेचा आनंद घ्या. कॉमेंट्री बॉक्समध्ये योगेश ढोळे मात्र जोडले जातात. राहुल भोईर आणि सलामीवीर त्याच्या साथीला आहे तो सागर लदगे. 6 ओव्हरची मॅच असेल. 5 मिनिटं तुम्हाला प्रत्येक षटकामागे दिली जातील. जेव्हा तुम्हाला पाण्याची गरज आहे तेव्हा तुम्ही पाण्याची डिमांड करू शकता. शिवसाई मोटर्स ज्यांनी आम्हाला ही बाईक उपलब्ध करून दिली, प्रितेश बोंबे आणि आकाश बोंबे यांनी बाईक पुरस्कृत केले आणि शिवसाई मोटर्सनी बाईक आम्हाला उपलब्ध करून दिली. आकाश गंगावणे त्याचबरोबर प्रशांत सोनावणे, त्यांचं टोपण नाव प्रसाद सोनावणे, त्यांना टोपण नावाने फार जण ओळखतात. सागर पवार, तुमचं मनापासून इथे आभार व्यक्त करतो. आणि आणखी एक या संपूर्ण क्रीडांगणासाठी पाण्याची आणि डंपरची बाकी रोलरची ज्यांनी व्यवस्था करून दिली आमचे भूषण भोईर आणि मिलिंदजी काळे साहेब, यांचेही मनापासून आम्ही इथे आभार व्यक्त करतोय. थोड्याच वेळात त्यांचे आगमन होईल. स्पोर्ट्स सायकल आम्हाला ज्यांनी दिल्यात मंगेश शेठ पवाळी साहेब, तुमचेही मनापासून आभार. धन्यवाद मंगेश शेठ पवाली, तुमच्या वतीनं या 2 सायकल आम्हाला पुरस्कृत करण्यात 3 सायकल पुरस्कृत केल्यात. कडावचे नितेश ट्रेडर्सचे मालक मंगेशजी पवाळी साहेब, आपलेही आभार. या आपण वळतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. योगेश ढोळे सर. थँक्यू सर. पहिला बॉल अगदी सॉफ्ट हँडनं चेक करत होते शॉट. इथून मात्र पहिला बॉल निर्धावला आहे. मॅचला सुरुवात झाली. अगदी आपण पाहताय सेकंड मॅच इथून आपल्याला पाहायला मिळते. कर्जत प्रीमियर लीग 2025 परवा 8व्यातील सेकंड मॅच आपल्याला इथून पाहायला मिळते. एक चांगली स्पर्धा, आपल्या तालुक्याची स्पर्धा आपण पाहताय. 7 यशस्वी पर्वानंतरचे हे 8वं पर्व आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी देखणं दिमागदार आणि अगदी दर्जेदार असं पर्व आपण पाहताय. एक चांगली मॅच आपल्याला इथून पाहायला मिळते. इथे चांगला बॉल अगदी आपण पाहतोय, थोडासा खेचून टाकला, पडल्यानंतर थोडा खाली देखील राहिला. आडवा बाटमधून खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल नाही तर मात्र आणखीन एक डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. जीत एक चांगला गोलंदाज आहे, अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. यंगस्टर आहे, चांगली गोलंदाजी सातत्यानं आपल्या गावाकडून खेळत असताना मात्र आपल्याला पाहायला मिळते. आज या तालुक्याच्या स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहतोय कर्जत प्रीमियर लीगमध्ये चांगली गोलंदाजी साकारत असताना पहिल्या षटकामध्ये आपण त्याला पाहताय. अगदी सेकंड गेंडवरती आपण पाहताय राहुल भोईर आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. आणखीन एक चांगला बॉल यावेळी फिंगर रोल केले, पडल्यानंतर अगदी आतमध्ये आलाय आणि इथून मात्र फलंदाज पाहायला गेले ना तर फक्त बॅट वेगाने फिरवत आहेत, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क इथे होताना पाहायला मिळत नाहीये. सलगचा हा 3रा निर्धाव चेंडू गोलंदाज जीतचा आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली व्हेरिएशन मध्ये गोलंदाजी करत असताना प्रत्येक टप्पा जर पाहायला गेला ना तर अगदी वेगळ्या टप्प्यावरती अचूकतेनं गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना जीत आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी अगदी आपण पाहतो ना आखू टप्प्याचा बॉल होता, पंच सांगतायत इट्स अ वाईट बॉल. अव्वंतरची धाव इथून धाव फलकामध्ये ऍड होईल आणि बाईटच्या स्वरूपामध्ये देखील एक धाव, म्हणजे अशा 2 धावा इथून धाव फलकामध्ये ऍड होतील अगदी 3ऱ्या चेंडूवर. योगेश थांबवतो, हे लक्षात असू द्या आपण रॉबिन राऊंड मेथड इथे संपन्न करतोय, हे प्रत्येकाला ठाऊक आहे. यानंतरची मॅच विनर्स वर्सेस विनर्स असेल, म्हणजे 2 मॅच मध्ये पहिले जे विजेते संघ असतील त्यांच्यात मॅच होईल आणि त्यानंतर पहिल्या 2 मॅचेसचे जे पराभूत संघ आहेत त्यांच्यात मॅच होईल, हे लक्षात असू द्या.
एक अभ्यंतर बॉल आला, त्याच्याबद्दल एक्स्ट्राची धाव देखील आपल्याला पाहायला मिळाली. स्ट्राईक इथून मात्र रोटेशन आपल्याला पाहायला मिळालं. इथे अगदी खोलवर टप्प्याचा बॉल मिड ऑन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, फलंदाज या ठिकाणी पोहोचले गेलेत. एक सिंगल धाव अगदी बॅटच्या साहाय्याने इथून आपल्याला आता पाहायला मिळते. धावफलकावरती जर आपण पाहायला गेलो ना तर आता 3 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिलं षटक हे प्रगतीपथावरती असताना अगदी 3 धावा धावफलकावरती. एक अभ्यंतरची आली होती, एक बाईटची आणि त्यानंतर एक बॅटच्या साह्यानं अगदी आपण पाहताय सागरच्या बॅटमधनं एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. या बेली मिस टायमिंग आहे हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, झेल कॅरी झाली आहे. अगदी दबाव बनला होता या ठिकाणी राहुल भोईर वरती, तो दबाव रिलीज करायचा. खऱ्या अर्थानं आपली विकेट देखील इथून त्याने गमावली आहे. हा मोठा प्लॅटफॉर्म आहे, इथून तुम्हाला संधी आहे. इथून चांगलं केलं ना तर फ्युचर तुमचा ब्राईट आहे आणि त्यासाठी प्रत्येकाला इथून प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. अगदी पहिली मॅच आपण जर पाहायला गेलं ना तर AR ब्रदर्स या टीमनं जिंकली आहे. अगदी जर पाहायला गेलं तर त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ऋतिक दलवे आपल्याला पाहायला मिळाला. एक चांगली इनिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. गोलंदाजी करत असताना थोडीशी मागणी कामगिरी जरूर झाली होती, परंतु त्याची उणीव अगदी बॅटिंग करत असताना त्यानं भरून काढली. आणि सेकंड मॅचमध्ये अगदी आपण पाहताय ग्रॅपल स्ट्रायकर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये जांजे ब्रदर्स अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. नितीन दुले टीमचा कॅप्टन. इथे अगदी गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, झेल आणि इथून बॅक टू बॅक विकेट आली आहे. कॅप्टन आउट. क्रॉसिंग झाला नाही मगाशी, 2 रनाची पेनल्टी म्हणा ना, पण चेक कर YouTube मध्ये, चेक कर गुलाल. आता ही क्रॉसिंग झाली का नाही चेक कर आदल्या विकेटला. विकेटला चेक नसेल झाली तर 2 रनाची पेनल्टी लगेच घोषित कर. बाउंड्री लाईन बॉल. राहुल भोईर डायरेक्ट बाहेर आला. नाही झाला ना, 2 रनाची पेनल्टी. आणि इथे आपण पाहतोय राहुल भोईर ज्यावेळी बाद झाला ना त्यावेळी अगदी क्रॉसिंग झाली नव्हती, तो अगदी मैदानाच्या बाहेर आला होता. त्याच निर्णयाने खऱ्या अर्थानं ग्रॅपल स्ट्रायकर्स या टीमला 2 धावसंख्येची आपण पॅनल्टी या ठिकाणी देतोय. कारण की एक ग्राउंड क्रॉसिंग करणं तुम्हाला फार गरजेचं आहे. राहुल भोईर बाद झाला आणि डायरेक्ट मैदानाच्या बाहेर आला. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर देखील झाला नव्हता. नितीन दुले अगदी मैदानाच्या बाहेरच होता. चेक केलं आपण tenniscricket.in च्या माध्यमातून आपण या ठिकाणी चेक केलं आणि त्याच्यानंतर हा डिसिजन केला. आणि नियम सांगितलेत, नियमावली अगदी पहिल्याच मॅच पासून तुमच्यापर्यंत पोहोचवली गेली आहे. चला मॅच स्टार्ट करा, ऑफिशियल मॅच स्टार्ट करा. चला मॅच स्टार्ट करा. जी काही नियमावली आहे ती तुमच्यापर्यंत अगोदरच पोहोचली. अगदी मॅच स्टार्ट होण्याच्या अगोदरच समीरजी सोमने यांनी तुमच्यापर्यंत जी नियमावली आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. त्याच्यामुळे आता नो अग्रीमेंट. चला लगेच मॅच इथून मात्र स्टार्ट करा.
दुसरा आदरा मिळतोय ग्रॅपल स्ट्रायकर टीमला. अगदी टीमचा कॅप्टन 0 या धावसंख्येवर तिथून परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला गेला. शॉट एक्स्ट्रा कव्हरमध्ये चांगला झेल त्या ठिकाणी कॅरी करण्यात आला आणि अगदी बॅक टू बॅक विकेट इथून आपल्याला पाहायला मिळाले. चला का टाइमपास करताय, चला मॅच स्टार्ट करा लगेच. सागर चला मॅच चालू करा. सागर, आपल्या नियमानुसार तुम्ही जे नियम सांगतायत त्यानुसार तर नक्कीच आहे, परंतु आपल्याला सगळे आपण टेनिस क्रिकेट खेळतो. नाही, त्यांनी साई खरं तर ते इकडे आले आणि त्यांनी सांगितलं. चला मॅच चालू करा आता, चला. हलक्या हातानं अगदी आपण पाहतोय इथून मात्र ड्राईव्ह केलं बॉल ऑन साईडला. तोपर्यंत 2 धाबा इथून निश्चित कंप्लीट होताना पाहायला मिळतात. गुड रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये. सिंगलला इथून डबलमध्ये कन्वर्ट केलं आहे. अगदी दोन्ही फलंदाज आपण पाहतो ना, सागर लदगे आणि त्याच्या साथीनं साई मसने आपल्याला मैदानाच्या आतमध्ये इथून आता बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात. आता इथून संपूर्ण जबाबदारी खऱ्या अर्थानं वाढली गेली आहे. आणि अगदी आपण पॅनल्टी ती जी इनिंग संपल्यानंतर ॲड करणार आहोत. त्यानंतर अगदी आपण पाहतो सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज आपल्याला इथून पाहायला मिळतोय विजय आखाडे. चांगली गोलंदाजी साकारत असताना विजय आखाडे आपल्याला सेकंड ओव्हरमध्ये पाहायला मिळतोय. इथे कट करायचा प्रयत्न, अगदी आपण पाहतोय शॉर्ट बॉल होता, त्याला कट करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेनं. इथून आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आहे ना, ते खऱ्या अर्थानं स्ट्रायकर ग्रॅपल स्ट्रायकर टीमची थोडीशी डोकेदुखी ठरली आहे. प्रत्येक गोलंदाजांना कॉन्ट्रीब्युशन करत असताना चांगली गोलंदाजी केली आहे. डॉट बॉल इथून मात्र फेकले गेलेत. अगदी जर पाहायला गेलं ना तर पहिल्या षटकामध्ये जीतनं चांगली गोलंदाजी केली, जीतनं 2 विकेट घेतले आणि त्याच्यानंतर अगदी दुसऱ्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर विजय देखील चांगली कामगिरी करतोय. इथून मात्र आडव्या पाठमधून खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, पाठीमागे जात असताना हा झेल इथून कॅरी झालाय. आणखीन एक फलंदाज बाद सागर लदगे हाज टू द डिपार्ट ग्रॅपल स्ट्रायकर टीमला. पीपी साऊंड थँक्यू प्रवीणजी बडेकर. खरं तर नरेश मंडप डेकोरेटरचे तुपे बंधू, तुमचे मनापासून आभार. इतकं छान तुम्ही आज स्टेज आणि ही सगळी व्यवस्था तुम्ही इथे केले, सजावट केले. मी आभारी असेल ज्यांनी आम्हाला वायफायची व्यवस्था उपलब्ध करून दिले. सागर भोईर, खरं तर तमनातमध्ये बरेच सागर भोईर आहेत, हे आमचे सागर तानाजी भोईर यांचे मनापासून आभार. आणि त्यांनी आम्हाला वायफायची व्यवस्था उपलब्ध करून दिले, कारण वायफाय नसेल तर यूट्यूबला मग काय प्राधान्यच नाही, काही प्रश्नच नाही. म्हणून धन्यवाद तुमचे, मनापासून आभार. ग्रॅपल स्ट्रायकर टीमचा 12वा प्रतिनिधी आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या. ग्रॅपल स्ट्रायकर्स आपला 12वा प्रतिनिधी आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये लगेच पाठवा. सेकंड ओव्हर अगदी आपण पाहतोय प्रोग्रेसमध्ये असताना इथून विकेट गमावल्यात. त्या 3 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. 5 या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 धाबा आतापर्यंत खर्च केल्यात. विजय या गोलंदाजानं सेकंड ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते जांजे ब्रदर्स या टीमकडनं. ग्रॅपल स्ट्रायकर्स आपला 12वा प्रतिनिधी पाठवा लगेच. बॅट्समनचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, धाव मिळणार नाहीये, थांबवलंय अगदी. आता इथून विकेट नको आहे, विकेट अगोदर आल्यात आणि आता प्रेशर बनलंय खऱ्या अर्थानं प्रथम बॅटिंग करत असताना ग्रॅपल स्ट्रायकर टीमच्या वरती. अगदी आपण पाहता इथून सेकंड ओव्हर प्रोग्रेसमध्ये असताना अगदी धावा जर पाहायला गेल्या तर अवघ्या 5 आपल्याला इथून पाहायला मिळतात. ऑन साईडला फटका खेचायचा होता, व्यवस्थित टायमिंग नाही. अगदी आपण पाहता मिड ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, कोणतीही धाव नाहीये आणि इथून षटक क्रमांक अगदी दुसरा देखील समाप्त. सुभाष ते आपण आमच्या पाहुण्यांचा सत्कार येथे करावा. शिवसाई मोटर शेफ आकाश गंगावणे यांना उघरे
यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. शिवसाई मोटर्सचा हा सत्कार मात्र इथे संपन्न होतोय. आकाशजी गंगावणे, त्याचबरोबर आमचे सोनावणे साहेब, पवार साहेब, या तिन्ही मान्यवरांचा सत्कार इथे संपन्न होईल. धन्यवाद, तुमचे मनापासून आभार. आकाशजी बोंबे आणि प्रितेशजी बोंबे साहेबांनी आम्हाला ही बाईक पुरस्कृत करून दिली आणि ही उपलब्ध करून देण्याचं काम शिवसाई मोटर्सने केलं. महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी हे कर्जत नगरीचं जे प्रवेशद्वार आहे त्याच्या अगदी जवळच असलेलं हे शिवसाई मोटर्सचं दुकान. अगदी रास्त दरात हे फार महत्त्वाचं हे बाईक आम्हाला त्याने उपलब्ध करून दिली, त्यांचे मनापासून आभारी. या आपण वळतोय कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. येथे पुनश्च एकदा जीत आलाय सेकंड स्पेलमध्ये. आपण पाहताय तिसऱ्या षटकामध्ये पुनश्च एकदा त्याच्याकडे गेलेत कॅप्टन आणि इथून पाहतो आपण पहिला बॉल पुनश्च एकदा निर्धाव त्यांना पाहायला मिळतोय. चांगली खरं गोलंदाजी. तर योगेश, ग्रॅपल स्ट्रायकर्स हा असा संघ आहे की गेल्या 7 पर्वांमध्ये हा संघ सेमीफायनलमध्ये पोहोचलेलाच आहे. टॉप 4मध्ये, सुपर 8मध्ये नेहमीच राहिलेला आहे. आणि आता सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर 2 ओव्हरमध्ये साईसारखा खेळाडू, सागरसारखा खेळाडू हे आक्रमक फलंदाज असताना देखील त्यांना कंट्रोल करून ठेवलं. मला असं वाटतं कौतुक करायला पाहिजे झांजे ब्रदर्सच्या दोन्ही गोलंदाजांचं. नक्कीच कौतुक करायला हवं. तेवढी चांगली गोलंदाजी देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय सर. जीतनं पहिल्याच षटकामध्ये जिथे आपण पाहताय ना की पहिलं P1चं जे षटक असतं तिथे मात्र चांगली कामगिरी केली. जो मोमेंटम आहे ना तो अगदी पहिल्याच षटकामध्ये त्यानं आपल्याकडे ठेवला आणि तो मोमेंटम अगदी अगदी पाहायला गेल्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये देखील आपल्या टीमच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतंय. सेकंड धाव इथून मात्र कंप्लीट झाली आहे. अगदी फर्स्ट धाव वेगानं कंप्लीट केली होती. साईनं कॉल दिला होता, जसा हातामधून बॉल निसटला आणि इथून दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. 2 धाबा इथून कंप्लीट झाल्या. धाबांची गरज आहे आता इथून ग्रॅफल स्ट्रायकर्स टीमला. धाबांसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. परंतु साई मसने हा असा फलंदाज आहे ना की कोणत्याही क्षणी गेअर बदलण्याची ताकद साई मसनेकडे आहे. यावेळी इनफिल्डला क्लिअर केलाय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक्स्ट्रा ऑर्डिनरी हा अगदी क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा हा साई मसनेच्या बॅटमधून. हा षटकार आला आणि या षटकारानं धाव फलकावरती तुम्ही पाहू शकता 13 धाव फलकावरती. 3 विकेट इथून गमावल्यात बॅटिंग करत असताना ग्रॅफर स्ट्रायकर टीमनं. परंतु साई मसने मैदानाच्या आतमध्ये आणि मी म्हटलं होतं साई मसनेमध्ये ती ताकद आहे कोणत्याही क्षणी इथून मात्र गेअर चेंज करण्याची. शॉर्ट बॉल होता, शॉर्ट टर्म पूल केलाय, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पार. बॅक टू बॅक साई मसनेचा बार आलाय. संघर्षाची लढाई बॅटिंग करत असताना ग्रॅफर स्ट्रायकरची इथे समाप्त झाली आहे. कारण की साई मसने आता आक्रमक झालाय. साई मसनेच्या बॅटमधून अगदी 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. 2 षटकार आले. 2 षटकारानं धाव फलकावरती 19. अगदी जीतवरती इथून आक्रमण त्यानं केलंय. जो प्रामुख्याचा गोलंदाज आहे त्याच्यावरती आक्रमण. इथे बॅकफुटला जात असताना हा फटका एक्झिक्यूट करायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क हवा तसा पाहायला मिळाला नाही. इथे एज लागली. यष्टीरक्षकाने झेल इथे कॅरी केला. साईला इथून परतवलाय. प्रत्युत्तर दिलं इथून मैदानाच्या आतमध्ये जीतनं. ही विकेट फार महत्त्वाची आहे कारण 2 ओव्हरमध्ये भले धावा आल्या नसतील परंतु साईचं आक्रमण खास करून होतं. जो कव्हर्सला त्याने षटकार खेचला सर्वांना असं वाटलं की चांगल्या टचमध्ये दिसतोय. दुसरा चेंडू पूलचा षटकार आपण पाहिला आणि या क्रीडांगणाच्या परिसीमा साईला बांधू शकत नव्हत्या. परंतु असं असताना विकेट किपरचं मी खास कौतुक करेल. विकेट किपरने जो लॉंग ऑफला प्लेअर होता पुन्हा डीप कव्हरला आणला आणि त्याने शेवटच्या क्षणी कॉल दिला बॉलरला की बाहेर जाणारा चेंडू हवाय, थोडा मागे येणारा. आणि नक्कीच तशा पद्धतीचा चेंडू जीतने देखील टाकला आणि विकेट किपरने झेल घेत
या मॅच मधील गोल्डन विकेट सुवर्ण बळी साई मसनेचा मात्र टिपलाय. बॅट्समन कोण आहे? अक्षय 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 गावडे. अक्षय गावडे. साही इथून खऱ्या अर्थानं बाद झालाय. साही बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय अक्षय यावेळी चांगला स्ट्रोक अगदी आपण पाहतो गॅप मध्ये खेळला डीप मध्ये त्या ठिकाणी कपिल आपल्याला पाहायला मिळतात फिल्डिंग करत असताना चांगली फिल्डिंग आणि तेवढाच चांगला थ्रो देखील पाहायला मिळतोय. एक धाव इथून कंप्लीट झाली. षटक क्रमांक या ठिकाणी तिसरं देखील समाप्त झालं आणि 3 षटकाच्या अंती अगदी धावा जर पाहायला गेलं ना तर ग्रॅपल स्ट्रायकर्स इथून जाऊन पोहोचलाय 20 या धावसंख्येवरती. 4 बाद 20 ही धावसंख्या आपल्याला इथून पाहायला मिळते 3 षटकाच्या समाप्तीनंतर. अगदी थोडंसं बांधून ठेवलं होतं जरूर, परंतु साई मसनेचे 2 मोठे फटके त्यानंतर मात्र धावेला अगदी आकारणी मिळाली. धावफलकावरती 20 इथून आपल्याला पाहायला मिळाला, परंतु साई मसने अगदी शॉर्ट इनिंग खेळून मैदानाच्या अगदी बाहेर आला आणि त्यानंतर अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दाखल झालाय अक्षय. अक्षय आणि त्याच्या साथीने जर पाहायला गेलं ना तर साई नाही तूच काय अक्षय गावडे आणि त्याच्या साथीनं रोशन मोडक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून पाहायला मिळतं. आणि आता इथून या संघाला संपूर्ण सावरण्याची जबाबदारी आता त्यांच्यावरती असणार आहे. इथून चांगली बॅटिंग त्यांना मैदानाच्या आतमध्ये करावे लागेल. किमान 50+ धावा या धावफलकावरती लावाव्या लागतील 6 षटकांमध्ये. आणि अगदी 4थ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलाय भूषण मोरगे. फटका चांगला आहे, अगदी आपण पाहतोय कव्हर मधून बॉलला काढलाय. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. पंच सांगतायत एक बाउन्स चौकार आलाय. चौथ्या षटकामध्ये अगदी पहिल्याच बॉलवरती अक्षयच्या बॅटमधून चौकार आला. 24 धावा धावफलकावरती आपण पाहू शकता. यावेळी ऑन साईडला फटका एक्झिक्यूट करायचा होता. मिस टायमिंग आहे. हवेमध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. इथे मात्र झेल कॅरी झालाय आणि अक्षयला देखील इथून आता परतावं लागतंय. प्रत्येक फलंदाजाने एक चुकी केली आहे. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये आपली विकेट मात्र इथून बहाल केली आहे. गोलंदाजी करत असताना जांजे ब्रदर्स या टीमच्या विपक्षामध्ये प्रत्येकानं टार्गेट इथे हे फटका मारायचा आहे. एक मोठी धावसंख्या इथे उभारायची आहे. परंतु इथून जर विचार करायला गेलं ना तर तुम्हाला सिंगल डबलची देखील गरज आहे. इथून तुम्हाला टार्गेट सेट करायचं आहे. सिंगल डबलला देखील तेवढंच प्राधान्य देणं फार गरजेचं आहे. टार्गेट सेट करत असताना किमान 40 त्याच्यापेक्षा अधिक धावा या धावफलकावरती तुम्हाला जोडाव्या लागतील. 6 षटकांची मॅच आहे. तुमच्याकडे गोलंदाजी करत असताना ज्यावेळी तुम्ही गोलंदाजीसाठी याल ना त्यावेळी त्या धावा डिफेन्स करत असताना एक 40+ धावा जर असतील ना तर मात्र त्या धावा तुम्ही सहजरित्या डिफेन्स देखील करू शकता. परंतु इथे फलंदाज चुकी करताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक फलंदाजानं चुकी केली आहे आणि अगदी आपण पाहतोय इथून परतताना पाहायला मिळाले. ऑन साईडला अलॉंग दी कार्पेट हा फटका केलाय. अगदी काऊ कॉर्नर मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. अजय पवार आपल्याला अगदी 7व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात. परंतु त्यांच्या साथीनं अगदी रोशन मोडक आपल्याला पाहायला मिळतात जे 5व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. डावखुरे हाताचे फलंदाज आहेत आणि त्यांच्यावरती आता संपूर्ण टीमची इथून जबाबदारी वाढली गेली आहे.
5व्या क्रमांकावरती अगदी मिडल ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतीये. धाबाधाव फलकावरती तुम्ही पाहताय 25-6 षटकांची मॅच आहे. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे भूषणचं. ऑन साईडला प्रॉपर टायमिंगचा फटका, बॉलला पाठवलंय स्क्वेअर ऑफ द विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे रोशन मोडकच्या बाट मधून आलाय. हा नव संजीवनी निर्माण एक 30वा धाव फलकावरती अगदी बॅकफुटवरती आले होते. अगदी एका पायावरती वेट बॅलन्स करत असताना हा फटका कमी गतीने टाकला होता. हा अगदी पुढ्यामध्ये होता, ओव्हर पिच होता, लॉंगॉनला पाठवलंय बॉलला, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. आणखीन एक विकेट, 6वा आदरा मिळतोय बॅटिंग करत असताना ग्राफल स्ट्रायकर्स टीमला. इथे विकेटची पडझड सातत्याने आहेत, मोठे स्ट्रोक जरूर येत आहेत परंतु विकेट टिकू शकत नाहीये. आणि इथून मात्र अगदी रोशन मोडक देखील परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. ते नितीनदादा झांजे आणि प्रशांतदादा झांजे यांनी ते भरवलं होतं वरईच्या क्रीडांगणामध्ये. त्या स्पर्धेमध्ये 4थ्या पर्वात ग्रॅपल स्ट्रायकर्स हा चॅम्पियन संघ होता आणि सागर सावंत दादू त्या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टॉर्नामेंट होता. आता तोच झांजे ब्रदर्स संघ ग्रॅपल स्ट्रायकर्सच्या विरोधात खेळतोय, सतीशदादा गायकर यांचा हा संघ, परंतु त्यांची अक्षरशः जायबंदी केली. पहिल्यांदा असं झालंय की ग्रॅपल स्ट्रायकर्स अर्थात सतीश गायकर यांच्याकडे दादू नाहीये. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय इनट नंबर 8 अनिकेत जाधव. इथे अगदी आपण पाहतोय बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये, आलाय चौका. अगदी 4 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झालाय. 4 ओव्हरमध्ये धाव फलकावरती आपण पाहताय 35-6 विकेट इथून गमावल्यात ग्रॅफल स्ट्रायकर्स टीमनं. खऱ्या अर्थानं धाबा आल्यात परंतु विकेट इथून मात्र गमावल्यात. आणि आता जर पाहायला गेलं ना तर मैदानाच्या आतमध्ये अजय पवार आणि त्याच्या साथीनं अनिकेत जाधव हे दोन्ही यंगस्टर आहेत. आणि आता इथून त्यांना एक चांगली इनिंग, एक चांगली पार्टनरशिप इथून बिल्डअप करावी लागेल. आता पार्टनरशिपची खऱ्या अर्थानं गरज आहे ग्रॅफल स्ट्रायकर टीमला. इथून जर का पार्टनरशिप एक बिल्डअप झाली ना या दोन फलंदाजांमध्ये तर चांगली टोटल आपल्याला पाहायला मिळेल. एक फायटिंग टोटल इथून मात्र उभारताना पाहायला मिळेल. त्या टोटलकडे जायचं असेल तर इथून पार्टनरशिपची फार गरज आहे. आणि अगदी 5व्या षटकामध्ये तुम्ही पाहू शकता गोलंदाजीसाठी आला गोलंदाज कैलास बांगारी. इथे त्याच्या विरोधामध्ये फटका चांगला आहे, वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे अजय पवारच्या बॅट मधून आलाय हा मच निडेड षटकार.
स्ट्रायकर्स या टीमचा आपण विचार केला ना तर यांची थिंकिंग ऑस्ट्रेलियन स्टाईल आहे. किती विकेट गेल्या तरी सुद्धा ते आक्रमण करायला जाणारच. आणि तेच आक्रमण सध्या अगदी आपण पाहतोय. 5व्या षटकात सलग 2 षटकार खेचले त्या पठ्ठ्याने. बॅक टू बॅक सिक्सर. आलात. अमराई गावला बिलॉंग करतोय आणि मगाशी तुम्ही उल्लेख देखील केला होता की ग्रॅपल स्ट्रायकर्स या टीम मध्ये नक्कीच जादू नाहीये, परंतु आता दादूची जागा चालवली जाते का अजय पवारच्या माध्यमातून? कारण तर एकाच टीमला बिलॉंग करतायत, परंतु इथे अगदी आपण पाहतोय चांगला बॉल डिलिव्हर्ड झालाय. आणखीन एक विकेट पाहायला मिळते. 2 बिग हिट आले आणि तिसऱ्याच बॉलवरती अगदी कैलास ना इथून मात्र नवव्या क्रमांकावरती आपण पाहताय सुजल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अगदी 5वं षटक प्रगतीपथावरती. 3 बॉलचा खेळ इथून समाप्त झाला. 2 षटकार त्यानंतर 1 विकेट. यावेळी चांगला फटका इनफिल्डला क्लिअर केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, वेगानं आले. झेल कॅरी झाला. बॅक टू बॅक विकेट. सेकंड विकेट इथून मात्र मिळवत असताना 2 बॉलवरती 2 विकेट त्यानं मिळवल्यात. म्हणजे अगदी बॅटिंग करत असताना अजय पवार षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती होता, त्याला बाद केलं. आता विकेटच्या उंबरठ्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय तो कैलास. कैलास आपल्याला पाहायला मिळतोय ऍज अ गोलंदाज. चांगली गोलंदाजी करतोय. पहिले 2 बॉल खऱ्या अर्थानं खराब आले होते, त्याच्यावरती मोठे प्रहार जरूर चढवले गेले, परंतु त्यानंतर जर पाहायला गेलं ना निलेश बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये निलेश आपण पाहताय. आणखीन एक अमराई टीमचा हा यंगस्टर आपल्याला पाहायला मिळतोय ग्रॅफल्स टीम कडनं आता बॅटिंग करत असताना. चांगला बॉल अगदी अँगल क्रिएट करत असताना पडल्यानंतर अगदी बाहेर निघाला, परंतु 1 धाव इथून कंप्लीट झाली आहे. एसटी रक्षकाकडनं थोडीशी चुकी झाली आणि तिथे लगेच अनिकेतनं सिंगल धाव कंप्लीट केली. बाईकच्या स्वरूपामध्ये ही धाव धावफलकामध्ये ऍड केली जाईल. धावफलकामध्ये आपण पाहताय 48 धावा धावफलकामध्ये. 5वं षटक प्रगतीपथावरती. 48 धावा धावफलकावरती. चांगला बॉल वेगानं बीट केलाय, वेगानं प्रत्युत्तर केलं. अगदी पडल्यानंतर थोडा खाली देखील राहिलाय. अगदी समरन डिलिव्हरी पाहायला मिळाली. जमिनीला समांतर बॉल निघून गेलाय. षटक क्रमांक इथे 5वं देखील समाप्त झाले. 5 षटकांचा खेळ समाप्त. धावा धावफलकावरती 48. 8 गडी इथून बाद झालेत. अगदी 9व्या आणि 10व्या क्रमांकाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. खरं तर कर्जत क्रिकेटचा विचार केला तर या कर्जत क्रिकेटला एक वेगळ्या उंचीच्या शिखरावरती, यशाच्या शिखरावरती नेऊन ठेवणारा खेळाडू अमराईचा नव्हे तर संपूर्ण कर्जत तालुक्याची आन बान शान म्हणून ज्याची ओळख आहे. अनेक खेळाडूंना घडवण्याचं काम ज्यांनी केलंय, मग लेदर क्रिकेट असू दे किंवा टेनिस क्रिकेट असू दे, अनेक क्रिकेटवीर त्यांच्याकडे धडे घेण्यासाठी येतात. अनेक परदेश वारी त्यांनी केलेलं आहे. असं सागर सावंत यांना विनंती आहे, दादू आपण क्रीडांगणावरती उपस्थित आहात, आपण मंचावरती विराजमान व्हावं. आपलं देखील KPL मध्ये सहर्ष स्वागत. चांगला बॉल वेगवान गतीनं बीट केलाय. आणखीन एक डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. निलेशच्या विरोधामध्ये शेवटचं षटक इथून सुरू झालं आणि शेवटच्या षटकातील पहिला बॉल अगदी विजय आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजीसाठी आणि पहिला बॉल इथून मात्र त्याने निर्धाव फेकलाय.
चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते विजयची. सेकंड स्पेलमध्ये अगदी आपल्याला विजय इथून पाहायला मिळतोय. पहिला बॉल निर्धाव आलाय. 5 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. त्याला शेवटच्या षटकामध्ये ठेवण्यात आलं होतं आणि याच कामासाठी खऱ्या अर्थाने शेवटच्या षटकामध्ये विजयला ठेवण्यात आलं होतं. इथे अगदी एज अँड सेकंड आणखीन एक फलंदाज चांगला बॉल. आणखीन एक अगदी आपण पाहताय गोल्डन स्पॉट वरती चेंडू पिचिंग झाला. तिथून अगदी टेक ऑफ करत असताना यष्टीरक्षकाकडे निघाला. आणखीन एक डॉट बॉल शेवटच्या षटकामध्ये. जिथे आपण पाहतो ना ज्या षटकाची प्रतीक्षा खऱ्या अर्थानं केली जाते त्या षटकामध्ये चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते विजय आखाड्याची. 3 बॉल इथून झालेत आणि फुल लेनचा बॉल अगदी यष्ट्यांच्या समोर सापडलेत. लेग बिफोरच्या साह्यानं फलंदाज इथून बाद होतोय आणि ऑल आउट झाली आहे. 48 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे आता इथून बनवायचे आहेत दुसऱ्या सत्रामध्ये. एकूण 50 धावसंख्येचं टार्गेट आहे परंतु 2 धावसंख्येची पेनल्टी आहे या ठिकाणी ग्रॅफल स्ट्रायकर्स टीमला. 2 धावा त्यातून मायनस होतील. 2 धावा ऍड होतील झांजे ब्रदर्स या टीमच्या खात्यामध्ये आपण पाहताय. आणि सेकंड इनिंगला जशी सुरुवात होईल या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती जोडले जातील समीर सोमने सर. कर्जत प्रीमियर लीग 2025. धन्यवाद योगेशजी ढोळे सर, त्याचबरोबर जयजी भोसले. पहिला डाव खरं तर चांगली गोलंदाजी राहिली झांजे ब्रदर्स या टीमची. झांजे ब्रदर्स टीम देखील चॅम्पियन बनण्याच्या शोधात आहे. दरवर्षी हा देखील संघ खेळतो. लास्ट इयरला त्यांनी उपविजेते पद देखील पटकावलं होतं. आय थिंक 3ऱ्या क्रमांकावरती त्यांना समाधान मानावं लागलं होतं. यंदाच्या वर्षी चॅम्पियन बनण्याच्या ते तयारीत आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जीत रोजारियोने ॲज अ कॅप्टन जेव्हा तो
टॉससाठी आला होता तेव्हा त्याने अचूक अगदी खूप चांगलं सांगितलं की मी फॉर्ममध्ये असेल किंवा नसेल, पण नेहमी नितीन दादा आणि प्रशांत दादा माझ्यावरती विश्वास दाखवतात. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. विशेष कौतुक करेल या सत्रासाठी विजय आखाडेचं, ज्याने दुसरं षटक टाकलं. त्याने फक्त धावा 2 दिल्या आणि 1 विकेट मात्र त्याने घेतली. आणि विजय आखाडे शेवटी आला. 4 चेंडू टाकले, त्यामध्ये एकही धाव दिली नाही आणि 2 विकेट त्याने घेतल्या. तोही माथेरानचा, दोन्ही माथेरानचे खेळाडू आहेत. ग्रॅपल स्ट्रायकर सतीजी गायकर स्वतः आता या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. ग्रॅपल स्ट्रायकर्स हा देखील मिनरल वॉटरचा एक ब्रँड आहे. KPL मध्ये देखील त्यांनी सहकार्य नेहमी केलं. पाण्याची व्यवस्था त्यांनी देखील करून नक्कीच दिलेली आहे. त्यांचे मनापासून आभार इथे व्यक्त करतोय आणि पुन्हा एकदा सूचित करतोय, सर्व संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. वेळेच्या बाबतीत तर सहकार्य कराच, त्याचबरोबरीने क्रॉसिंग असेल, हे जे काही नियम आहेत ते नियम तुम्हाला देखील ठाऊक आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जेव्हा जेव्हा पाणी हवं आहे तेव्हा तेव्हा तुम्ही डिमांड करा, कारण आता फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण आहोत. मॅचला होते सुरुवात. हे लक्ष्य जरी सोपं वाटत असलं तरी सुद्धा हे लक्ष्य एवढं सोपं नाही आहे, कारण समोर बॉलिंग अटॅक तगडा आहे. कर्जत एक्सप्रेस, खोंडा एक्सप्रेस, अर्थातच नितीन धुळे, एक वेगवान गोलंदाज. RPL मध्ये काय परफॉर्मन्स राहिला होता नितीन धुळेचा रायगड प्रीमियर लीगमध्ये, आणि त्याच्या साथीला निलेश चव्हाण देखील आहे. जसा इकडे विजय आखाडे आणि जीत रोजारियो, तसा इकडे निलेश चव्हाण आणि त्याचबरोबरीने नितीन धुळे. सलामीची जोडी गणेश चोखट आणि त्याच्या साथीला बाळा. पहिलाच बॉल, बाळाचा फटका फसलाय. डीप मधून फिल्डर येतोय साई, सेफ हँड आहेत, झेल सुटणार नाही. साईने घेतले कॅच आणि फलंदाज बाद. बाळा पहिल्याच बॉलवरती बाळाचे त्याने विकेट घेतली. विजय आखाडे नौका फलंदाज, काय गोलंदाजी केली होती विजयने. पहिल्या डावामध्ये 2 षटकं टाकली, त्यामध्ये विकेट त्याने घेतल्या. 3 धावा दिल्या, फक्त 2. तो आलाय 1 डाऊनच्या पोझिशनला. गणेश चोखट अतिशय विस्फोटक फलंदाज. फटका फसलाय विजयचा, झेल कोण घेणार. यस, कॉल दिलाय. कव्हर्सला असलेला प्लेयर दे, फलंदाज बाद. सुरुवातीलाच जबर धक्का मात्र दिले तर नितीन धुळेने. भले ऑल आउट झाला असेल हा संघ. मी पुन्हा एकदा विनंती करतोय, सागर सावंत अर्थातच दादू, आपण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. टेनिसचे अनेक क्रिकेट सितारे त्याने देखील घडवलेत.
येत्या काळामध्ये देखील लेदर मध्ये देखील त्यांनी घडवलेले सितारे नक्कीच पाहायला मिळतील, यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. त्यांच्या अखत्यारीत ज्या खास करून मी म्हणेल विद्यार्थिनी म्हणजे फिमेल क्रिकेटर, वुमन्स क्रिकेटचा देखील आजकाल जमाना आहे, त्याही अग्रेसर होताना दिसत आहेत. आय थिंक 2 मुली दादाच्या अकॅडमीमधल्या आपले लाड सर, रोहित शर्माचे कोच, आय थिंक लाड सरांच्या ते देखील अकॅडमीमध्ये जॉईन झालेत. ऑन हॅट्रिक असेल नितीन धुळे, आणि नितीनच्या विरोधात मुद्दामून इथे लेफ्टी बॅटर मात्र आणलाय. चला जास्त वेळ घेऊ नका नितीन, तुम्ही स्वतः कॅप्टन आहात, जास्त वेळ घेऊ नका, लगेचच मॅचला सुरुवात करा. पहिल्याच 2 चेंडूंवरती 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्यात. जीवन बाद झालाय, त्याचबरोबर बाळा मोरे देखील बाद झालाय. हा डाव सावरावा लागेल आता फलंदाज जीत रोजारियोला, कॅप्टनला स्वतःला डाव सावरावा लागेल. कॅप्टन वर्सेस कॅप्टन, एका बाजूने नितीन धुळे आणि दुसऱ्या बाजूने जीत रोजारियो. झांजे ब्रदर्स वर्सेस ग्रॅपल स्ट्रायकर्स. टार्गेट 49चं झुंज चालू आहे 2 संघादरम्यान KPL मध्ये, कर्जत प्रीमियर लीग. यस्टनवरून मात्र व्हाईट बॉल नाही, ते स्वतः जीत सांगतोय. चांगली गोष्ट आहे, खिलाडी वृत्ती दाखवत असताना जीत रोजारियो. फार कमी वेळा असं पाहायला मिळतं, कारण पंचांना देखील असं वाटलं की कदाचित हा व्हाईट बॉल आहे की काय, परंतु जीतने सांगितलं नाही, पॉइंटला ब्रश होऊन बॉल मागे गेला. एकही धाव नाहीये 3 चेंडूंमध्ये, फक्त 2 विकेट मात्र गेल्यात. फिल्डिंग मध्ये पुन्हा एकदा फेरबदल. अक्षय आता येतो डीप मिड विकेटला. 6 षटकांचा सामना, 49 धावा. एवढे मोठं लक्ष नाहीये, पाठलाग होऊ शकतो, परंतु बॉलिंग अटॅक स्ट्रॉंग आहे या टीमचा. ड्राईव्ह केला हलक्या हाताने एक्स्ट्रा कव्हरला, चांगली फिल्डिंग. हेच करायचं, हेच करावं लागेल, खास करून नितीनच्या विरोधात. एक आक्रमक गोलंदाज नेहमी विकेटसाठी जात असतो, हे ओळखून सिंगल डबल घ्याव्या लागतील, कारण चांगल्या फॉर्ममध्ये, चांगल्या गतीमध्ये हा गोलंदाज. टप्पा चूक ठेवतोय. पहिल्या 2 चेंडूंवरती त्याने 2 विकेट घेतल्या. पहिली धाव धावफलकावरती श्री गणेशा झालाय झांजे ब्रदर्स टीमचा. आडव्या बॅटने गणेश आला आणि त्याने पहिल्याच बॉलवरती नितीनच्या विरोधात केले आक्रमण. षटकार, 6 धावा. भाव नाहीये गणेशवरती, बिंदासपणे त्याने फटका खेचला. पूलचा फटका, गती कमी केली होती, टप्पा ओळखला, थोडा बॅकफुटला गेला आणि त्यानंतर खेचलेला षटकार. 7 धावा. ओव्हरपिच बॉल, बॅटची कडा घेतली अंगावरती, चेंडू आदळतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता विकेट कीपर कडून, परंतु धाव घेतली नाही. पहिल्या षटकात नितीन धुळेने धावा दिल्या, 7 विकेट गेल्या 2, आणि आता 5 षटकांमध्ये 30 चेंडूंमध्ये धावा पाहिजे असतील. हा यस, 7 धावा, त्यामध्ये पॅनल्टीच्या 2 धावा आम्ही आता ऍड करतोय, म्हणजे पहिल्या षटकात धावा झाल्या 9. त्या 40, 8ची सरासरी.
दावा करायचे त्या मात्र 40-8 ची सरासरी. इम्पॅक्ट प्लेअर मात्र इथे यस पंचांचा देखील इशारा आलाय. बॉलिंगसाठी यूज केलाय, गोलंदाजीसाठी गणेश वाघमारे आलाय गोलंदाजीसाठी. पाक गणेश चोकटचा एक षटकार, त्यानंतर 2 धावा पॅनल्टीचे ऍड केल्या, 9 झाल्या. 5 षटकांमध्ये 8 ची सरासरी गाठायची विजयासाठी. हा दुसरा सामना चालू आहे. चला टाइम जास्त घेतला जातोय लक्षात असू द्या. 1:15 झाले. अद्यापही 3 मॅचेस मात्र आपल्या बाकी आहेत. ड्राईव्ह केले बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून, वाऱ्यासहित मात्र बॉल चाललाय डीप कव्हरला. चौकार जीत रोजारियोच्या बॅटमधून. एक सितारा आहे तो जीत रोजारियो. अनेक खेळाडू माथेरानने देखील दिलेले आहेत आणि त्यामधील हा एक महत्वाचा खेळाडू जीत रोजारियो खेचतोय ते चौकार. फुलटॉस बॉल टर्न केलाय बॉलला स्क्वेअर लेगच्या दिशेनं. डीप मध्ये फिल्डर तैनात आहे. फक्त एकच धाव, एकेरी धाव संख्येने स्कोर मात्र जाऊन पोहोचेल 14 वरती. चांगली आता सुरुवात म्हणावी लागेल. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 विकेट घेतल्या होत्या नितीन डोळेने. त्यानंतर मात्र गणेश चोकट आणि जीत रोजारियो यांच्यामध्ये पार्टनरशिप बिल्टअप होत असताना झांजे ब्रदर्स आणि ग्रॅपल स्ट्रायकर्स या 2 संघादरम्यान लढत चालू आहे. पहिला सामना जिंकला AR ब्रदर्सने. काय खेळला ऋतिक दळवी आणि कौशल बोराडे. खतरनाक बॅटिंग केली दोघांनी. एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग सहजरित्या मात्र त्यांनी केला. 49चं टार्गेट आहे. 14 धावा झाल्या, 2 विकेट. गणेश वाघमारे दुसरं षटक टाकतो आणि हे पॉवर प्लेचं षटक आहे. गणेश ऑन स्ट्राइक, कव्हर्सला केसलाय, फिल्डर आहे, फसलाय. गणेश चोकट महत्वाची विकेट घेतले गणेश वाघमारेने. हे लक्षात असू द्या कारण सर्व मॅचेस आपल्या 6-6 ओव्हरच्या आहेत, हे लक्षात असू द्या. नवीन फलंदाज भूषण मोरगे देवलीचा खेळाडू मैदानात दाखल झालाय. फुलटॉस बॉल समोर खेचलाय, दमदार आक्रमण, बॉल सीमारेषा पार, षटकार. केला तर नक्कीच धाबा रोखणं फार गरजेचं आहे. जरी विकेट जात असल्या आणि धावा तुम्ही देत राहिलात तर हा जो दबाव आहे तो दबाव जास्त राहणार नाही. आल्या आल्या भूषणने मात्र इथे आक्रमण केलंय, षटकार केसला. धाव संख्या ती 20. 49चं टार्गेट आहे विजयासाठी. आता मात्र गरज असेल 29 धावांची. ताकद जोखले फटक्यावरती, साई आहे, प्रयत्न करतोय परंतु चेंडू त्याच्या आवाक्याच्या बाहेर. षटकार मात्र
तो मैदानात आलाय. उत्कर्ष दहिवलीचा हा एक चांगला ऑलराऊंडर आहे आणि त्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार. धावा 24. गती थोडी कमी केली होती गणेश वाघमारेने. टप्पा थोडा मागे ठेवला. बीट केले बॅटर भूषणला. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. विकेट गेल्या 3. धावा झाल्या त्या 24. 4 षटकांमध्ये 24 चेंडूंमध्ये धावा करायचे त्या 25. 24 चेंडू त्याला 7 लाभते. सागर लदगे विकेट किपरच्या अर्थातच भूमिकेत तो देखील त्याला साथ देतोय. या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत कारण 24 चेंडूंमध्ये या क्रीडांगणावरती 25 धावा वाचवणं एवढं सोपं काम नाहीये. मी खास कौतुक करेल भूषणचं. कोणताही दबाव त्याने घेतला नाही. बिनधास्तपणे आक्रमण केलं. नितीन धुळे आलाय. परफेक्ट यॉर्कर. तो क्रशिंग यॉर्कर होता. फलंदाज बाद जीतू रोझारियो. वाढवलंय म्हणूनच सुरुवातीला म्हटलं की हे षटक निर्णायक असणार आहे. ही सिच्युएशन कशा पद्धतीनं नितीन धुळे हँडल करतोय. आतापर्यंत नितीन धुळेने विकेट घेतल्यात 3. पहिल्या ओव्हरमध्ये 2 घेतल्या होत्या आणि आता ही एक विकेट. 23 चेंडू विजयासाठी 25 ची गरज. अंतर सोपं आहे. चेंडू गणिक मात्र धावा आहेत. 23-25 एवढं मोठं अंतर नाहीये. क्रिकेटच्या या मैदानावरती टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हे साधं सोपं समीकरण आहे परंतु ते सोपं समीकरण कठीण करण्याचं काम बीड एक्सप्रेस सध्या मैदानात करते. काय यॉर्कर बॉल होता नितीन धुळेचा. भन्नाट वेग आहे नितीन धुळेकडे. 23 चेंडू विजयासाठी 25 धावांची गरज. जीत रोझारियो कॅप्टनने बाद केलं. हा परफेक्ट यॉर्कर होता. दांडी गोल केली ती जीतची. बॅटला लागला बॉल परंतु प्रचंड वेग बॉटमला बॉल लागला आणि त्यानंतर मात्र विकेट. दांडी गोल झाली. 23 चेंडू 25 धावा. नवीन फलंदाज तन्मय बदे कळमचा खेळाडू. पुन्हा यॉर्कर. 4थी विकेट नितीन धुळेच्या नावावर. फलंदाज बाद. म्हणजे सिंगलची भाकरी कधी कोणाला आवडतच नाही. ही खरी गोष्ट आहे. पाक 24 बॉल 25 पाहिजेत. मागच्या दोनही चेंडूंवरती यॉर्कर बॉलवरती फलंदाज खरं तर हलक्या हाताने बॅकलिप छोटी करून खेळण्याचा प्रयत्न केला तर यॉर्क बॉलला देखील सिंगल मध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकता. डिफेन्सिव्ह स्ट्रोक एवढी तर नजर तुमची आहे म्हणूनच KPL मध्ये तुमचं सिलेक्शन झालंय. परंतु नाही. फटका खेळत असताना फलंदाज बाद झालेत.
तेवीस चेंडू विजयासाठी 25 4 विकेट घेतल्यात आतापर्यंत नितीन धुळेने. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय विशाल परब. आणखी एक माथेरानचा खेळाडू. 22 चेंडू 25 करायचे ऑन हॅट्रिक आहे तो गोलंदाज नितीन धुळे. हलक्या हाताने हेच करायचे. विशाल परब शाणपणा दाखवतोय. भले धाव आली नसेल परंतु संयमानं खेळतोय. मागचे 3 चेंडू निर्धाव टाकलेत नितीन धुळेने. एकवीस चेंडू 25 धावांची गरज. काय सामना रंगतो हा. दुसरा सामना. पहिला सामना यार ब्रदर्सने जिंकला. सेजल 11 ला त्याने पराभूत केलं. विशाल हलक्या हाताने फक्त बॉलला ढकलायचंय परंतु नाही. हे देखील धाव नाहीये. पहा किती दहशत आहे नितीन धुळेची. भूषण मोरगे या मॅच मधील सर्वाधिक महत्वाचा फलंदाज असणार आहे झांजे ब्रदर्स टीम साठी. 20 चेंडू 25 ची गरज. चुका केल्या मी नक्कीच म्हणेल. सागरने चुका केल्या. साईने 2 षटकार मारले. त्यानंतर त्याने देखील संयम दाखवला नाही. तोही बाद झाला कारण साईने मारलेला कव्हर्सला षटकार नेत्रदीपक षटकार होता. 20 चेंडू 25. मागचे 4ही चेंडू निर्धाव टाकलेत नितीन धुळे. बीड एक्सप्रेसने 4 विकेट घेतल्यात. हा देखील बॅटची कडा घेतले. नशिबाची साथ झांजे ब्रदर्सच्या बाजूने. बॉल चाललाय सीमारेषा पार. चौकार. झांजे ब्रदर्स टीम साठी खूप टेन्शन त्यांचं वाढलं होतं. धावा येत नव्हत्या परंतु बॅटची कडा घेतल्यानंतर विकेट कीपर आणि फ्लाय स्लिप मधून बॉल मागे गेला. 19 चेंडू 21 पाहिजेत. प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना नितीन धुळे. हा देखील भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू. टेनिस बॉल मध्ये असं फार कमी चित्र पाहायला मिळतं. काय दहशत होती नितीन धुळेची. चक्क डिफेन्स करायला भाग पाडलं विशाल परबला. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा झाल्या त्या 28 आणि आता 18 बॉल धावा करायचे त्या 21 टीमला ग्रॅपल स्ट्रायकरच्या विरोधात विजयासाठी. 18 बॉल. वावळोली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच योगेश जी कांबेरे साहेबांचं देखील इथे आगमन होते. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. निलेश चव्हाण. 18 बॉल 21 पाहिजेत. खोलात टाकला होता चेंडू. पहा किती फार कमी वेळा असं चित्र पाहायला मिळतं की बॅटरच्या अगदी समोर एक प्लेयर दबाव टाकण्यासाठी ठेवलाय. किती अटॅकिंग फिल्डिंग सध्याच्या घडीला ग्रॅपल स्ट्रायकर्स टीम कडून. त्यांना धावा रोखायचे. निलेश चव्हाण आलाय. आणखी एक अमराईचा खेळाडू.
KPLच्या स्पर्धा गाजवल्यात त्यांनी, पर्व गाजवलेत. 17 चेंडू विजयासाठी 21. हा देखील एक रोमार्चक सामना होईल यात शंका नाही. भूषण मोरगे स्ट्रायकिंग एंडला. पायातला बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, एक धाव तर नक्कीच घेतले. विशाल त्याच्या साथीला आहे. मागच्या ओव्हरमध्ये त्याने संयम दाखवला. सिंगल रन. 16 चेंडू, आता 20 ची गरज. मागच्या मॅच मध्ये बेधडकपणे कौशल आणि त्याचबरोबर ऋतिक दळवीने फलंदाजी केली. काल प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहिला कौशल बोराडे वाकदच्या स्पर्धेमध्ये. तब्बल 108 धावा एका स्पर्धेत. चुकी केले निलेश चव्हाणने. या चुका रोखाव्या लागतील. अगोदरच तुमची धावांची इन्व्हेस्टमेंट कमी आहे, तुम्हाला या अतिरिक्त धाव रोखाव्या लागतील. पहिली अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात. धावा जाऊन पोहोचल्या 30 वर. आता 16 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायचे त्या मात्र 19. प्रत्येक धावेसाठी मात्र इथे संघर्ष करायला लागतोय. हे चित्र आहे KPLचं. ही स्पर्धा आहे कर्जत प्रीमियर लीग 2025. पर्व 8वं. सुसज्ज असं आयोजन या स्पर्धेचं. पुन्हा चूक केले निलेश चव्हाणने. आणखी एक अतिरिक्त धाव जोडली जाणार. आता 16 चेंडू विजयासाठी 18 ची गरज. भूषण मोरगेवरचा देखील दबाव आता हटला असेल. निलेश चव्हाण इथे चुकी करतो. एक्स्ट्राच रोखाव्या लागतील. प्रेक्षक गृहामध्ये बसून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत आम्ही करतोय. पुढील 6 दिवस ही स्पर्धा इथे संपन्न होणार आहे. कर्जत प्रीमियर लीग 2025 8वं पर्व या स्पर्धेचं. शुभारंभ झाला मनोहर शेठ थोरवे साहेबांच्या शुभ हस्ते. पुन्हा चुकी केली गोलंदाजाने, परंतु हा चेंडू कदाचित असं वाटतंय की स्टंप वरून निघून गेलाय. बॅटला लागलाय. यस, पायात टाकलेला हा चेंडू. असं वाटलं की चुकी झाली की काय. निर्धाव चेंडूची होते ते सांगता. 15 चेंडू विजयासाठी गरज येते 18 धावांची. जोरदार लढत सध्या चालू आहे. धावा कमी असल्या तरी सुद्धा निलेश चव्हाण प्रयत्न करतोय. मागचे 2 चेंडू निर्धाव टाकले, त्यानंतर हा डॉट बॉल आलाय निलेश चव्हाण कडून भूषणच्या विरोधात. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेचलाय. फक्त एकच धाव. सिंगल 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 सध्या चालू आहेत. मोठा फटका खेळण्याचा कुठेही प्रयत्न होत नाहीये. 14 चेंडू विजयासाठी 17. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर, कारण लीग स्टेज मध्ये आपण आहोत. पहिला सामना AR ब्रदर्सने जिंकला सेजल 11च्या विरोधात. हा सामना पाहूया कोण जिंकेल. विनर्स वर्सेस विनर्स मॅच होईल नेक्स्ट. खोदून काढला हा चेंडू. समोर चालला लॉंग ऑफला. निलेश चव्हाण भले 2 व्हाईट बॉल टाकले असतील, परंतु कमबॅक करतोय. मोठे फटके खेळू देत नाहीये. 13 चेंडू विजयासाठी आता 16. हे षटक आता समाप्ती पथावरती आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. एकूण धावा आल्यात या ओव्हरमध्ये फक्त 5, त्यामध्ये 2 वाईड. लाजवाब गोलंदाजी निलेश चव्हाण कडून. 13 बॉल करायचे, धावा 16. कमालीचं लाईव्ह टेलिकास्ट tenniscricket.in कडून. हा देखील बॉल ऑन साइडला खेळतोय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय. फक्त 6 धावा दिल्या निलेश चव्हाणने. समीकरण 12 चेंडू विजयासाठी गरज आहे ती 15 धावांची. 12 चेंडू 15 धावा. आणि या तमनाच्या क्रीडांगणावरती नेहमी आम्ही धावांचा पाऊस पाहिला. टेनिस बॉल क्रिकेट आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सातत्यानं फलंदाज नेहमी हावी ठरत असतात, परंतु या मॅचमध्ये थोडं वेगळं पाहायला मिळते. संदेश बोराडे यांचं देखील इथे आगमन झालंय. सध्या ते इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये घुसलेत. आणि स्वराज्य मोबाईल को पार्टनर तर नाही ना.
अक्षय गावडे आलाय गोलंदाजीसाठी. आरवनचा हा खेळाडू आहे. 12 चेंडू डिफेंड, 15 धावा मात्र डिफेंड करायचे. कर्जत रिलेटर्स प्रितेशजी बोंबे, अंकुशजी बोंबे यांनी आम्हाला ही बाईक दिले प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी. सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. रवींद्रजी भोईर अर्थातच पिंटू दादा भोईर यांनी या स्पर्धेसाठी मुबलक पाण्याची व्यवस्था करून दिली, त्यांचाही आभार. ग्रॅपलचेही आभार. 12 चेंडू 15 करायचे आहेत. काय सामना रंगतोय. सन्माननीय प्रसादजी मनोहर थोरबे, संकेतजी जनार्दन बासे यांच्या वतीनं टी शर्टसाठी आम्हाला सौजन्य लाभलंय, मनपूर्वक आभार. 12 चेंडू 15. हा पहिलाच चेंडू मात्र इथे वाईट टाकलाय. अतिरिक्त धावा तुम्हाला रोखाव्या लागतील. काय सामना बनवलाय पा. नितीन धुळे त्याला साथ देतोय, साई त्याला साथ देतोय, सागर यांच्या एक्सपिरियन्सने त्याने हा सामना बनवलाय. परंतु आपण बॉलर पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. वेगाने टाकलेला हा चेंडू, निर्धाव चेंडूची होते ते सांगत 11 बॉल 14 करायचे. झांजे ब्रदर्स की मात्र ग्रॅपल स्ट्रायकर्स. कमालीचा सामना कर्जत प्रीमियर लीग दुसरा सामना इथे रंगतदार होत असताना 11 चेंडू 14. उडवलाय बॉल कव्हर पॉइंटच्या वरतून, जागा दिली, चौकार खेचलाय फलंदाजाने. दहा चेंडू विजयासाठी मात्र 10 धावांची गरज. दहा चेंडू 10. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, पाय एक्स्ट्रा प्लेअर लावलाय बॅट्समनच्या अगदीच समोर. 9 चेंडू 10 ची गरज. विशाल परब आणि भूषण मोरगे सध्या मैदानात. या अशा अटीतटीच्या लढती प्रेक्षकांना हव्या असतात. लाईव्ह देखील बरेच जण पाहत असतील की नक्की विजयी कोण होईल. ड्राईव्ह केला, आपल्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता, कदाचित अडला असता तर चेंडू डॉट बॉल आला असता, परंतु नाही. 1 धाव आले. 8 चेंडू विजयासाठी 9. अनेक आमराईचे देखील खेळाडू इथे आलेत, यंगस्टर्स आलेत. ग्रॅपल स्ट्रायकर्स 8 चेंडू 9 धावा. हे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत या मॅच मधील. इथे जर का धावा आल्या नाहीत तर झांजे ब्रदर्स वरचा दबाव वाढेल, आणि इथे नुसत्या सिंगल जरी आल्या तरी सुद्धा दबाव पाहिजे तेवढा मात्र राहणार नाही. 8 चेंडू 9 ची गरज. निर्धाव चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. भूषण मोरगेचा चेंडू निर्धाव आलाय. जेव्हा समप्रमाणात चेंडू आणि धावा असतात तेव्हा एक दुविधा असते, चौकार मारू, षटकार मारू की मात्र सिंगल डबल घेऊ. डबल माइंडेड पेनल्टीच्या 2 धावा आता किती घातक ठरतात पहा. 7 चेंडू विजयासाठी 9, कदाचित या 11 असत्या. 7 चेंडू 9 ची गरज. कंबालीचा स्क्वेअर कार्ड होता. पॉइंटला चांगली फिल्डिंग, हाताला चेंडू लागलाय तरी सुद्धा चाललाय सीमारेषा पार. चौकार आलाय शेवटच्या चेंडू. गेल्या वर्षी एक सामना नक्कीच रंगला होता. 6 चेंडू विजयासाठी 1 धावेची गरज होती. मला अजूनही आठवतं, आय थिंक यश 11 हा संघ असावा, आणि गोलंदाज होता वाकतचा. जय मल्हार वॉरियर्स होता संघ.
किरण शेळके होता वाकदचा गोलंदाज. 6 बॉल 1, 5 चेंडू निर्धाव. 6वाही चेंडू निर्धावच होता, परंतु मला असं वाटतं विकेट किपर कडून काहीतरी मिस्टेक झाली आणि ती 1 धाव कंप्लीट झाली. सहा चेंडू विजयासाठी 5. चला मॅच चालू करा, जास्त वेळ घेऊ नका. शेवटच्या चेंडूवरती जर का चौकार आला नसता तर हा सामना आणखी रंगतदार पाहायला मिळाला असता, परंतु अद्यापही सामना संपलेला नाहीये. ISPL मध्ये देखील नुकताच अर्थात आय थिंक 2 दिवसांपूर्वीच सामना झाला. मोठ्या काय गोलंदाजी केली कोलकाता टायगर्स ना, यस त्यांच्याच विरोधात. 6 चेंडू 7. 6 चेंडू विजयासाठी 5 पाहिजेत. रोमहर्षक सामना गोलंदाजीसाठी आलाय. निलेश चव्हाण धावा रोखेल की मात्र धावा करेल भूषण आणि त्याचा साथीदार विशाल. पहिला चेंडू निर्धाव आलाय. 5 चेंडू 5 ची गरज. ग्रेट मॅच. पहिलाच दिवस KPL चा. चित्त थरारक सामना, सोपं काम नाहीये. जिथे चौकार षटकार सहज येत होते, पहा पुन्हा डिस्कशन साई आणि सागर मध्ये. त्यांचा एक्सपिरियन्स इथे कामी आलाय. निलेश चव्हाण अमराईचा एक स्टार वेगवान गोलंदाज. 5 बॉल 5 धावा डिफेंड करायचे. विशाल परब माथेरानचा खेळाडू. उत्कर्ष दहिवलीचा भूषण त्याच्या साथीला आहे. 5 चेंडू 5 ची गरज. पाठला केला होता चेंडूचा. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. 4 चेंडू विजयासाठी 5. कमालीचा सामना रंगतोय. कर्जत प्रीमियर लीग तालुक्यातील खेळाडू खेळतायत. त्यांना दिले हे भलं मोठं प्लॅटफॉर्म असोसिएशनने. कोण जिंकेल, झांजे ब्रदर्स की मात्र ग्रॅपल स्ट्रायकर. 4 बॉल 5 ची गरज. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर. 4 चेंडू 5 ची गरज. विशाल परब जिंकवेल का आपल्या संघाला. पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये फेरबदल केले जात आहेत. पॉइंटला असलेला फिल्डर थोडा आय थिंक थर्डमॅनच्या दिशेने झुकतोय. गलीमला आलाय तो आता. डीप कव्हरला फिल्डर आहे स्वतः साई. फलंदाजाच्या समोर उभा आहे. सिली मिडॉपच्या पोझिशनला. सिली मिडॉनला मात्र नितीन डोळे टीमचा कॅप्टन. 4 चेंडू 5 ची गरज. थांबलाय निलेश. दबाव आहे. व्हेरी डेंजरस मॅच. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. एका बाजूला सतीश गायकर ग्रॅपल स्ट्रायकर, दुसऱ्या बाजूला प्रशांत झांजे नितीन झांजे यांचा झांजे ब्रदर्स. पहा आपापल्या जागी सगळेजण आता उभे राहिलेत. हा सामना तसा रंगवला आहे या गोलंदाजाने. 49चं टार्गेट. 4 चेंडू 5 ची गरज. फुल टॉस बॉल. झेल होईल का, आणि ते झेल होतोय. फलंदाज बाद. 3 चेंडू 5 ची गरज. चार चेंडू 5 ची गरज होती. फटका फुलटॉस बॉल वरती फसला. रोशनने झेल घेतला आणि आता 3 चेंडू विजयासाठी पाहिजेत त्या 5, परंतु कपिल झोमटे चाललाय. ग्रॅपल स्ट्रायकर्स टीम अडल मैदानात चालू आहे. डिस्कशन चालू आहे. विकेट घेतली ती निलेश चव्हाणने. कपिल झोमटे नवीन फलंदाज. भूषण मोरगे नॉन स्ट्रायकिंग एंडलाच उभा आहे. या क्रीडांगणावरती चौकार षटकार मारणं एवढं सोपं काम नाहीये. पहिला सामना KPL आहे मित्रांनो. एकतर्फी सामने होणार नाही. इथे प्रत्येक जण त्याच ताकदीने उतरलाय, संघर्ष करतोय. नितीन धुळेने सुरुवात केली. 2 षटकं टाकली. नितीन धुळेच्या 2 षटकांमध्ये 4 विकेट आल्या आणि धावा त्याने दिल्या अवघ्या 11. तिथून मॅच चालू केली. 3 चेंडू 5 करायचे. अनेक फेरबदल केले जातात, परंतु जास्त वेळ घेऊ नका. नौका फलंदाज कपिल आलाय. बडवलचा स्टार खेळाडू आहे, चांगला ऑलराऊंडर आहे. पाहूया काय करतोय. षटकार चौकार सोपा आहे, परंतु मारणार कोण. विजय फटका येईल का. 3 चेंडू 5. दबाव वाढला आता दोन्ही संघांवरती. विजयाची माळ कोणत्या संघाच्या बाजूने असेल. 3 चेंडू 5 ची गरज. KPL चा थरार. कर्जत प्रीमियर लीग 2025 8वं पर्व. पहिला दिवस. दुसरा सामना. 3 चेंडू 5. मॅच टाय. सुपर ओव्हर. काय घडेल. पायातला बॉल उडवलाय. साई मसनेच्या डोक्यावरून लॉंग ऑफला बॉल चाललाय.
फक्त एकच धाव. भूषण पलटलाय दुसऱ्यासाठी आणि ते हातातून चेंडू निसटलाय. 2 धावा. बाद झाला असता, बॉल पलकडला असता तरी आणि बाद झाला असता नक्कीच. 2 धावा. 2 चेंडू 3. क्लोज एन्काउंटर. सगळेजण आता आपापल्या जागी उभे राहिलेत. दोन्ही संघाचे पुरस्कर्ते. रेलचेल सध्या चालू आहे. कोण जिंकेल? 2 चेंडू 3. पॅनल्टीच्या 2 धावा राहुल भोईर. कोण विजय होणार? परंतु या दोन्ही संघांचं मी कौतुक करेल. काय लढलेत. 49 ची मॅच. पहिल्या मॅच मध्ये 60च्या वरच्या धावा 4 का 5व्या षटकातच चेस डाऊन झाल्या आणि हा सामना पहा 2 चेंडू 3 वरती जाऊन पोहोचलाय. निलेश चव्हाण चांगली कामगिरी करतोय. हे त्याचं दुसरं षटक आहे. परंतु भूषण त्याच्या समोर आहे. कपिल झोमटे त्याच्या समोर आहे. माफी असावी. 2 चेंडू 3. फुल टॉस बॉल. लॉंग ऑफला फिल्डर थोडा पुढे आला. झाले चुकी. बॉल पाठवला कपिल झोमटेने सीमारेषा पार. विजयी षटकार झांजे ब्रदर्स टीम साठी. काय सामना झाला हा दुसरा सामना. 49 धावांसाठी मात्र संघर्ष करावा लागला तो झांजे ब्रदर्स या संघाला आणि शेवटी विजयी षटकार आला कपिल झोमटेच्या बॅट मधून. हार्ड लक टू ग्रॅपल स्ट्रायकर्स. चला कॅप्टन या. मॅन ऑफ द मॅच विजय आखाडे. 2 ओव्हर 2 धावा आणि 3 विकेट. मॅन ऑफ द मॅच. चला कॅप्टन या टॉस साठी. दोन्ही विजयी संघांचे कर्णधार. पहिला सामना जिंकला तो AR ब्रदर्स. अमोल मोडक टॉस साठी या आणि आपली टॉस झाला की लगेचच पुढच्या 2 मिनिटांमध्ये प्लेइंग 11 देखील द्या. कॉमेंट्री बॉक्स मधून घ्या ते लिस्ट. आणि यस जिंकलेला संघ पहिल्या मॅच मध्ये काय सामना रंगवला. कमालीचा. नितीन धोळे, निलेश चव्हाण ते एक्स्ट्राज जे आल्या त्या एक्स्ट्राजने थोडं टेन्शन वाढवलं. मजा आली मॅच पाहायला. चला झांजे ब्रदर्स आपला कॅप्टन त्वरित आपण पाठवायचे. वेल डन साई. एक्सपिरियन्स नक्कीच कामी आला. कदाचित हा झेल झाला असता तर एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं असतं. कदाचित पहिली सुपर ओव्हर देखील आपण पाहिली असती. चला झांजे ब्रदर्स जीत रोजारियो आपण टॉस साठी या. त्यानंतर तुम्हाला देखील एक 5 ते 7 मिनिटं वेळ दिला जाईल कारण 6-6 ओव्हरच्या मॅचेस आहेत. प्रखर ऊन आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण आहोत. वेल डन. हार्ड लक